तर मित्रांनो आज गेलो होतो मी बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आणि कुठे गेलो होतो तर चला तुम्हाला पुढे सांगतो। मित्रांनो मी तुमचा मित्र अमोल तुमचं स्वागत आहे आपल्या परत एक न्यू ब्लॉग मध्ये। आणि मी बैलगाडा शर्यत बघण्यासाठी पिंपळगाव स्टेशन जात होता आणि आपल्या वावरापासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर दूर आहे। मग काय आला इथे नीट येऊन बघितलं तर पहिलं झुपायचं काम चालू होतं त्यांचं आणि आपल्याला या 2 दलिंदरांनी फोन लावला होता बैलगाडा शर्यत चालू आहे म्हणून। आणि हा बैल नुसता राडा करत होता नुसतं झुपायचं पण नाव घेत नव्हता। तेवढं बघून निघाला मी डायरेक्ट आपले दुसरे बैल बघण्यासाठी। त्याच्यानंतर भेटले आपल्याला शेंदुर्णीचे सचिन दादा आणि त्यांचा पण त्यांनी घोडा आणला होता। आणि हे पाहू शकता तुम्ही सचिन भाऊचा गोरा छोटा आहे पण एकदम खतरनाकच आहे। आणि सचिन दादाचा बैल बघून आला मी डायरेक्ट आपले दुसरे बैल बघण्यासाठी। दुसरे बैल पण एकदम खतरनाकच होते भाऊ। आणि शर्यतीचे बैल पाळणं म्हणजे काही सोपं काम नाही, डायरेक्ट वागाच काही लागतंय बैल पाळण्यासाठी। आणि ह्या 2 दलिंदरांचं काय चालू आहे तुम्ही एकदा पहिले ऐकूनच घ्या। भाऊ एक तिकीट देते बैलगाडा शर्यत आहे आणि तुम्ही सांगा आहे का कुठं आई जायच्या लायक। आणि ह्या बैलाला शर्यतीसाठी तयार करणं चालू होतं भाऊ। आणि पहिले तर हे पाहून घ्या तुम्ही एक बैल दुसऱ्या बैलाशी डोकं लावतोय। त्याच्यानंतर आला मी डायरेक्ट आपल्या सचिन दादाचा बैल कसा पळतो ते बघण्यासाठी। काय सोल्डान गोरा कसा पळतो तुम्ही एकदा बघूनच घ्या। आणि हे पाहून घ्या तुम्ही डायरेक्ट रस्त्यावर गाड्या थांबवून बैलगाडा शर्यत बघताय लोक। तेवढं बघून निघाले आम्ही घराकडे। तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। करून घ्या तुमच्या मुला पटकन फॉलो।